Welcome student. So let us start this chapter towards green energy. This chapter is from science to chapter number 5. Okay, so हा chapter आपण आज सुरू करूया. So toward green energy या chapter मध्ये आपण स्टडी करणार आहोत एनर्जी जनरेशन. आता एनर्जी जनरेशन कशासाठी रिक्वायर्ड आहे तर फॉर इलेक्ट्रिसिटी. आता आपण जे लेक्चर घेतोय तुमचं ऑनलाईन लेक्चर त्यामध्ये जी काही मी इक्विपमेंट वापरली आहेत ती सगळी इलेक्ट्रिसिटीवरतीच बेस्ड आहेत. सो ॲट द एंड आपल्याला आत्ताच्या लाईफमध्ये इलेक्ट्रिसिटी ही एक मोस्ट इम्पॉर्टंट गरज आहे. जसं की आपण आधी म्हणायचो की अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत, पण त्याच्यासोबत आता इलेक्ट्रिसिटी ही सुद्धा एक महत्त्वाची गरज बनलेली आहे. कारण की आता आपण जे काही गोष्टी वापरतो, मग टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, आता ऑनलाईन एज्युकेशनसाठी लॅपटॉप, कम्प्युटर, देन मोबाईल फोन या सगळ्यांसाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची खूप जास्त गरज आहे. सो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस कोणत्या कोणत्या फॉर्मॅटमधून होते आणि ग्रीन एनर्जी म्हणजे काय याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. आता इथे आपल्याला 3 टाईपचे सोर्सेस दिसतात. हे ॲक्च्युली ग्रीन एनर्जी आहेत, पण ग्रीन एनर्जी आपण अजून तरी इंडियामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये वापरत नाही, कारण की आपल्याकडे तशा सोर्सेसची अवेलेबिलिटी फार कमी आहे. त्यामध्ये फर्स्ट इथे दिसते आपली विंड एनर्जी. ओके, देन दिस इज हायड्रोलिक एनर्जी, म्हणजे पाण्यापासून तयार करतात ती एनर्जी. आपल्याकडे जी इलेक्ट्रिसिटी येते ती तुम्हाला माहित असेल ती कोयनाच्या प्लांटमधून येते आणि कोयनाचा प्लांट हा पूर्णपणे पाण्याच्या एनर्जीवरती डिपेंड आहे. बरोबर, इट इज कॉल्ड एज हायड्रॉलिक एनर्जी. अँड दिस इज सोलर पॅनल. सोलर पॅनल आता सध्या ग्रीन एनर्जीमध्ये टॉप लेवलला असणारी गोष्ट म्हणजे सोलार पॅनल आहे. बरोबर. सो सोलार पॅनल आपण जर का यूज केली, म्हणजे सोलार एनर्जी जर का यूज केली तर आपल्याला फ्युचरमध्ये याची एनर्जीची कमतरता पडणार नाही. ओके, सो आतापर्यंत आपण कोणकोणते एनर्जी प्रोडक्शनसाठी सोर्सेस वापरत होतो त्याचं डिस्कशन आपण सुरुवातीच्या पार्टमध्ये करणार आहोत आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे ग्रीन एनर्जीचे कोणते कोणते सोर्सेस आहेत. बरोबर, पण याआधी आपल्याला आधी फर्स्ट क्वेश्चन आपल्या मनामध्ये येईल तो म्हणजे एनर्जी प्रोडक्शन ॲक्च्युली कसं होतं. सो ज्या वेळेला आपण सायन्स 1 मधलं करंट इलेक्ट्रिसिटीचं चॅप्टर बघणार आहोत तर त्याच्यामध्ये जनरेटरची इन्फॉर्मेशन इन डिटेल आहे की जनरेटर्स कसे असतात व त्याच्यापासून एनर्जी कशी जनरेट केली जाते. सो त्या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन बघणार आहोत, पण तो प्रिन्सिपल इथे मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, सो आपण हा चॅप्टरला सुरुवात करूया. लास्ट इयर वी हॅड डिस्कस अबाउट व्हॉट इज मिनिंग ऑफ एनर्जी. आता एनर्जीमध्ये आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं डिस्कशन इन डिटेल केलं होतं आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले होते. आता थोडक्यात सांगायचं झालं तर एनर्जी इज एबिलिटी टू डू वर्क, एनर्जी इज कन्झर्व क्वांटिटी अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. बरोबर. सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी states that the energy can be converted in form but not created or destroyed. बरोबर. सो एनर्जी कोणतीही आहे ती कधीच डिस्ट्रॉय होत नाही, त्याचं कन्व्हर्जन होतं. तर कन्व्हर्जन कोणकोणत्या टाईपचं असू शकतं. सो मेकॅनिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी, देन थर्मल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी टू थर्मल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी टू केमिकल एनर्जी, थर्मल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, अशी कन्व्हर्जन्स त्याचे होत असतात, पण ती कधीही डिस्ट्रॉय होत नाही. ओके, सो दिस लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट लॉ वी हॅव डिस्कस्ड इन प्रिव्हियस स्टँडर्ड. सो दिस लॉ स्टेट्स दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन फॉर्म बट नॉट क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय. त्यानंतर एनर्जीचे कोणते कोणते टाईप आहेत ते पण आपण लास्ट इयर स्टडी केले. त्यामध्ये इम्पॉर्टंट मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी इज इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपण एखाद्या हाईटवरती, सर्टन हाईटवरती स्टोअर करून ठेवली असेल तर त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. सो पोटेन्शियल एनर्जी स्टेशनरी आणि ती जर का एखाद्या हाईटवरती आपण काहीतरी वस्तू स्टोअर करून ठेवली असेल तर पोटेन्शियल एनर्जी आपण MgH ने शो करतो.
आणि कायनेटिक एनर्जी ही मुव्हिंग पार्टिकलशी रिलेटेड असते. सो कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तर आपण क्रिकेट खेळत असू, जो बॉल आपण फेकतो त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. सो कोणतंही मुव्हिंग ऑब्जेक्ट जर का आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये असलेली मेकॅनिकल एनर्जी नथिंग बट कायनेटिक एनर्जी. या पद्धतीचं डिस्कशन आपण लास्ट इयर केले, त्याच्याशी रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा आपण सॉल्व्ह केले. देन थर्मल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजे कोणतीही गोष्ट जाळल्यानंतर ज्याला हीट तयार होईल सो त्यापासून मिळणारी एनर्जी थर्मल एनर्जी असेल. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण यूज करतोय नॉर्मल आपल्या डे टू डे लाईफमध्ये, दिस इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. अँड नेक्स्ट वन इज केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी म्हणजे एखाद्या केमिकल पासून, जसं की पेट्रोलियम पासून जर का आपण एनर्जी तयार करत असो तर ती एनर्जी आपण म्हणूया की केमिकल एनर्जी आहे. पेट्रोलियम मध्ये कॉम्प्रेस एलपीजी पासून करू शकतो किंवा सीएनजी पासून करू शकतो कॉम्प्रेस गॅस, बरोबर ना. देन न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी मध्ये आपण युरेनियम वापरतो. सो रेडिओ ऍक्टिव्हिटी आपण स्टडी केली होती किंवा रेडिएशन स्टडी केलं होतं. सो न्यूक्लिअर एनर्जी ही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट पासून तयार केली जाते. आपल्याला माहित असेल की राजापूरमधील जैतापूरमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट चालू होते, त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. सो ती न्यूक्लिअर एनर्जी कशापासून तयार होणार आहे तर युरेनियमचं फिशन होऊन, म्हणजे त्याचा जो काही ॲटम आहे तो ब्रेक होऊन त्यापासून कन्व्हर्जन तयार होणार आहे, बरोबर. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी आता डिस्कस करणार आहोत वन बाय वन. So before starting this lecture, here we are going to start with generation of electrical energy. So generation कसं होणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचं, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, आपण सगळे जे काही बघणार आहोत प्लांट ते इलेक्ट्रिकल एनर्जीशी रिलेटेड आहे. सो ऑब्वियसली आपल्याला जनरेशन इलेक्ट्रिकल एनर्जीचं स्टडी करायचं. So this is based on electromagnetic induction. So what is principle of electromagnetic induction? तर हा प्रिन्सिपल आपण स्टडी करणार आहोत सायन्स 1च्या चॅप्टर मध्ये. तिथे तुम्हाला डिटेलमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन मिळेल. फक्त इथे मी तुम्हाला तो प्रिन्सिपल काय आहे ते मी एक्सप्लेन करते. पण हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा प्रिन्सिपल कोणी शोधून काढला, डिस्कवरी कोणी केली तर मायकल फॅराडे. ओके, सो त्या गोष्टी लक्षात ठेवा. आता इथे गंमत बघा, आपल्याला इथे दोन गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करायला लागेल. एक इज कॉईल. सो ही कॉईल आपल्याला इथे दिसते आणि दुसरा आहे मॅग्नेट. ओके, सो मॅग्नेटच्या प्रॉपर्टी आपण स्टडी केलेल्या आहेत. सो मॅग्नेटच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड असतात, त्याच्या ह्या लाईन ऑफ फ्लक्स आपल्याला दिसतात, म्हणजे जे मॅग्नेटिक फील्ड आहेत त्याच्या ह्या लाईन आहेत. आणि मॅग्नेट रोटेट करण्यासाठी त्याच्यामधून मी एक शाफ्ट घेतला, बरोबर. आता इथे गंमत बघा, तिथे दोन कंडिशन आपल्याला दिसते. एक म्हणजे मी ही कॉईल आहे ही स्टेडी ठेवली आणि त्याच्या अक्रॉस इथे मी एक पोटेन्शियोमीटर लावला. सो पोटेन्शियोमीटर हे काय काम करतो, सो पोटेन्शियोमीटर हा करंट किती इंड्यूस होतोय, इंड्यूस म्हणजे तयार होणे. सो या कॉईलच्या अक्रॉस किती करंट इंड्यूस होतोय त्याचं मेजरमेंट देईल, बरोबर. सो जर का करंट 0 असेल तर हा जो इथे आपल्याला ॲरो दिसतोय तो सेंटरला असेल, बरोबर. आणि जर का करंट इंड्यूस होत नसेल, इंड्यूस झाला तर तो फ्लक्च्युएशन दाखवेल, आयदर या साईडला किंवा या साईडला, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, बरोबर. सो ते पॉझिटिव्ह कधी असेल निगेटिव्ह कधी असेल ते आपण डिटेलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये स्टडी करू. तर इथे आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. पहिली गोष्ट म्हणजे जर का कॉईल स्टेडी आहे, ओके, सो कॉईल आपण स्टडी करून ठेवली आहे आणि हा मॅग्नेट आहे, हा शाफ्टच्या हेल्पने मी रोटेट केला, बरोबर. सो या शाफ्ट असं रोटेट केल्यावर मॅग्नेट रोटेट होणार आहे. सो मॅग्नेट रोटेट झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, चेंज होणार आहे, बरोबर ना. सो बिकॉज ऑफ द चेंज इन दोज लाईन ऑफ फ्लक्स, कारण की एका ठिकाणी ते जास्त आहेत, इथे काही ठिकाणी ते कमी आहेत. ओके, सो त्यामध्ये जो काही चेंज होते त्यामुळे काय होणार आहे तर करंट इंड्यूस होणार आहे, म्हणजे करंट तयार होणार आहे, बरोबर. आणि त्या करंट जो तयार होईल त्याच्यामुळेच आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स होते. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय तर इथे दिसतंय बघ, व्होल्टेज, बरोबर. इन शॉर्ट सांगायचं असेल तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. आता व्होल्टेज काही वेळेला 0 असेल आणि काही वेळेला मॅक्सिमम असेल. आता हे मॅक्सिमम किती असते डिपेंड अपॉन दॅट जनरेटर.
आणि 0 आणि त्या मॅक्सिमम मधला डिफरन्स त्यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. दॅट इज नथिंग बट युअर व्होल्टेज. सो ज्या वेळेला आपण व्होल्टेज 5 व्होल्ट म्हणतो त्यावेळेला दॅट इज ऍक्च्युली पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 0 अँड 5. कारण की एव्हरी टाइम वी आर मेजरिंग दॅट व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ग्राउंडची व्हॅल्यू नेहमी किती असते, 0 असते. सो 0 आणि 5 मायनस 0 जर का तुम्ही केला तर तुम्हाला 5 व्होल्ट व्होल्टेज मिळेल. किंवा काही वेळेला दोन टर्मिनल ही एक पॉझिटिव्ह असतं आणि एक निगेटिव्ह असतं. जसं की सपोज एक टर्मिनल आहे -5 आणि दुसरा टर्मिनल आहे +5. अशा केसमध्ये दोघातला डिफरन्स जर का तुम्ही फाइंड आउट केला तर तो 10 येईल. म्हणजेच व्होल्टेज किती मिळणार आहे, 10 मिळणार आहे. ओके, सो आउटपुट व्होल्टेज इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द ग्राउंड अँड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑर इन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. इथे आपल्याला दिसतं. सो हा पोटेन्शियल डिफरन्स इथे आपल्याला मिळेल. ओके, दॅट इज नथिंग बट अवर इलेक्ट्रिसिटी. ही एक केस झाली. दुसऱ्या केसमध्ये काय होतं, आपण मॅग्नेट आहे तो स्टेडी ठेवला, बरोबर. सो मॅग्नेट स्टेडी ठेवला आणि कॉईल रोटेट केली. कॉईल रोटेट केली तरी पण मॅग्नेटिक लाईन्स मध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. कारण की कॉईल आपण रोटेट करतोय आणि तिथे हे डिस्ट्रीब्युशन जे आहे मॅग्नेटिक लाईन्सचं ते कसं आहे, डिफरंट आहे, बरोबर. या केसमध्ये सुद्धा करंट इंड्यूस होणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मिळणार आहे. दिस इज नथिंग बट प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन का म्हणायचं, तर इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिक करंट इथे तयार होतो या कॉईल मध्ये. म्हणजे कॉईल आपण इलेक्ट्रिक मटेरियल म्हणून वापरतोय आणि मॅग्नेट पण वापरतोय, म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा आहे. सो ह्या दोघांचं रिलेशन मिळून इथे आपल्याला एक कॉन्सेप्ट मिळते. सो त्या कॉन्सेप्टला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो आयदर कॉईल रोटेट झाली तरी पण ईएमएफ इंड्यूस होईल, किंवा कॉईल स्टेडी आहे आणि इथे आपला कोण आहे, मॅग्नेट आहे, तो रोटेट झाला तरी पण इंड्यूस होईल. पण दोन्ही ऍट ए टाइम स्टेडी किंवा दोन्ही ऍट ए टाइम रोटेटिंग कंडिशनला असता कामा नये. ही महत्वाची कंडिशन आहे, बरोबर. आता यापासून तयार केला जातो आपल्याकडे टर्बाईन. आता टर्बाईन कसं आहे बघा. टर्बाईन मध्ये अशी एक छोटा पार्ट त्यांनी दाखवलाय. सो हा आउटर पार्ट आहे, त्याला व्हील्स असतात, बरोबर. सो जर का तुम्ही चाक कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये जशी व्हील्स असतात, मध्ये शाफ्ट असतात, तसे ते ब्लेड्स आहेत. त्यानंतर हे मेन व्हील आहे, मध्ये शाफ्ट आहे. शाफ्ट काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आता ज्या वेळेला ह्या एका ब्लेड वरती तुम्ही हाय वेलोसिटी स्टीम किंवा वॉटर ज्या वेळेला फॉल होईल त्यावेळेला काय होणार आहे, ब्लेड आहे ते रोटेट व्हायला सुरुवात होते. आता हा जो मी इथे तुम्हाला जनरेटर टर्बाईन दाखवलाय तर तो एक छोट्या साईज मध्ये तुम्हाला दिसतोय, पण ऍक्च्युअली तो ह्यूज साईज मध्ये असणार आहे. सो इथून जे एक नोझल दिसते आपल्याला, तिथून काय होणार आहे, हाय वेलोसिटी स्टीम येईल आणि त्यामुळे हा जो सेक्शन आहे तो पुढे रोटेट होईल. त्यानंतर दुसरं ब्लेड त्या स्टीम खाली येईल, ते सुद्धा फोर्सने खाली रोटेट होईल. अशा पद्धतीने हे जे टर्बाईन आहे ते रोटेट व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे आतमध्ये जे असेल ते मॅग्नेट किंवा कॉईल रोटेट व्हायला सुरुवात होईल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन थ्रू पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मिळेल आणि तो आपण इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्म मध्ये गेन करणार आहोत. ओके, सो दिस इज कन्सेप्ट बिहाइंड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड बेसिकली इलेक्ट्रिसिटी. सो कोणताही तुमचा पॉवर प्लांट असू दे, न्यूक्लिअर असू दे, हायड्रॉलिक असू दे किंवा थर्मल पॉवर प्लांट असू दे, तिथे तुम्हाला ऍट द एंड अशाच टाईपचं मेकॅनिझम यूज करायचं आहे, बरोबर. सो हे मेकॅनिझम आपण एव्हरी टाइम यूज करणार आहोत. फक्त सोर्सेस बदलणार. कोणते सोर्सेस, तर इथे जी आपण हाय वेलोसिटी स्टीम वापरू ती स्टीम तयार करण्याचे सोर्सेस आपले बदलतील. अदरवाइज आउटर पार्ट जो आहे तो ऍज इट इज असणार आहे, सेम असणार आहे. ओके स्टुडंट, सो या चॅप्टर मध्ये तुम्हाला अशा टाईपचे काही फ्लोचार्ट्स आहेत ते लक्षात ठेवायचे. कशासाठी, तर एनर्जी प्रोडक्शन तयार होताना मध्ये कोणकोणत्या प्रोसेस आहेत. जर का तुम्ही फ्लोचार्टच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवत असाल तर ते खूप इझी असेल. ओके, फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला एक फ्लोचार्ट दिसतोय. सो दिस फ्लोचार्ट इज शोइंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी तयार कशी होते त्याबद्दलचं त्यांनी इथे फ्लोचार्ट दिला. सो प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन. सो टर्बाईन रन करण्यासाठी आपल्याला एनर्जी सोर्स लागतो. दॅट एनर्जी सोर्स मे बी thermal type or chemical energy or we can use nuclear energy. So
प्रॉपर सोर्स आपण वापरणार आहोत आणि त्याच्यापासून स्टीम तयार करणार आहोत की जी स्टीम हे टर्बाईन रन करेल. देन टर्बाईन रन झाल्याच्या नंतर टर्बाईन कनेक्टेड असेल जनरेटरला. जनरेटरमध्ये मॅग्नेट आणि कॉईल असतील. सो कॉईल रोटेट झाल्या, टर्बाईन रोटेट झाल्यावरती कॉईल रोटेट होईल. कॉईल रोटेट झाली की एनर्जी जनरेट होईल आणि ती एनर्जी जनरेट झालेली इलेक्ट्रिक एनर्जी आपण पुढे पास करणार आहोत. बरोबर ना. सो दिस इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी.